पाठ 6 अन्नातील विविधता. करून पहा. बाजारातून आणलेल्या भाज्या, धान्य त्यांचा वापर आपण आहारात नेहमी करतो. या संदर्भात पुढील कृती करूया. बाजारातून किंवा दुकानातून कोणते धान्य किंवा भाजीपाला तुमच्या घरी आणतात ते समजून घ्या. धान्य किंवा भाजीपाल्यापासून तुमच्या घरी बनवलेल्या पदार्थांच्या खालीलप्रमाणे तक्तावही तयार करा बरे. अनुक्रमांक, धान्य व भाजीपाला व घरी बनवलेले पदार्थ, एकूण संख्या. आता उदाहरणार्थ आपण पाहू तांदूळ आणि तांदूळ, त्याला धान असेही म्हणतात. तर त्याच्यापासून भाकरी बनते, इडली बनते, भात बनतो. एकूण किती पदार्थ बनतात? 3. म्हणून एकूण संख्या किती घ्यायची? 3. तुम्ही तयार केलेली यादी बघा. एक धान्य किंवा भाजीपाल्यापासून एकापेक्षा जास्त पदार्थ तयार झाले असतील अशा पदार्थांची एकूण संख्या किती पुढील रकान्यात लिहा. तुमची तयार झालेली यादी मित्रमैत्रिणी यादीसोबत तपासून पहा. तुमच्या यादी नसलेला परंतु त्यांच्या यादीत असलेला पदार्थ खालीलप्रमाणे तक्त्यात नोंदवा. उदाहरणार्थ, मित्राच्या यादीतून धान्य व भाजीपाला, तांदूळ, तर मोदक आणि डोसा बनवलेले वेगळे पदार्थ, असे 2 रकाने करायचे. तुमच्या असे लक्षात येईल की काही वेळेस एकाच अन्न घटकापासून विविध पदार्थ तयार होतात. अन्नपदार्थात जरी विविधता असली तरी त्यांच्यात मुख्य अन्न घटक समान असतो. वरील उदाहरणार्थ आपण तांदूळ, धान या मुख्य घटकांपासून तयार केलेले विविध पदार्थ पाहिले. आपल्या देशात राज्यातील अन्नपदार्थ विविधता आढळते, लक्षात घ्या. जरा डोके चालवा. एखाद्या प्रदेशात एक अन्न घटक मुख्य असतो असे होण्यामागचे कारण काय असावे? प्रदेशानुसार मुख्य अन्न घटकातील विविधता आढळते, याचे कारण काय असेल बरे? सांगा पाहू. भारत प्रमुख खाद्य धान्य व पिके. तर भारतामध्ये कुठे पिके धान्य पिकतात ते आहे तांदूळ, गहू आणि ज्वारी. तर महाराष्ट्रामध्ये पहा बरे, गव्हाचे व ज्वारीचे प्रमाण आपल्याला जास्त दिसतात. तर कोकण किनारपट्टीवर तांदळाचे प्रमाण हे आपल्याला कोकण किनारपट्टीवर दिसत आहेत की नाही. असेच पूर्ण हे दिलेला आहे. वरील नकाशे निरीक्षण करा. खाद्यधान्य पिकांचे देशातील वितरण लक्षात घ्या. प्रदेशानुसार पिकांमधील वितरण फरक समजून घ्या. किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्य पीक घेतात? उत्तर भागात कोणत्या खाद्य पीक घेतात? मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्य पीक घेतले जाते? भारतातील दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात होते, याचे कारण नेमके काय? बघा बरं, वरचा जो भाग आहे तो उत्तर आहे. बघा इथं वरचा भाग उत्तर, खालचा दक्षिण, या दिशेचा भाग पूर्व आणि पश्चिम इथं आपल्याला दाखवलेलं आहे. आता पहा बरे, आपल्या देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो. ही शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही, तो कमी जास्त पडतो. जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ, त्यालाच भात म्हणजे नारळ, नाचणी, वरई अशी पिके घेतात. म्हणजे पावसाच्या भागामध्ये कोणती पिके घेतात? तांदूळ, नाचणी, वरई अशी पिके घेतात. मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये गहू, तूर, सोयाबीन ही पिके घेतली जातात. तर कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मटकी अशी पिके घेतली जातात. पिके चांगली येण्यासाठी चांगले बियाणे, सुपीक जमीन, पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी यांची गरज असते. आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला यात विविधता दिसून येते. करून पहा बरे. पहा या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतं? करून पहा. आपण पहा, तुमच्या परिसरातील फळे विकणाऱ्याला भेट द्या. दुकानात विक्रीला ठेवण्यात आलेल्या फळांची नावे तुमच्या वहीत नोंदवा. खालील मुद्द्याच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करा. कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात? पावसाळ्यात न मिळणारी फळे कोणती? उन्हाळ्यात कोणती फळे विक्रीसाठी असतात? कोणत्या ऋतूत फळे मुबलक प्रमाणात असतात? कोणत्या ऋतूत फळांची उपलब्धता कमी असते? फळांची उपलब्धता ऋतुमानानुसार कमी जास्त होते. ऋतुमानानुसार त्यामध्ये विविधता आढळत असते. चला डोके चालवा. चित्रातील फळे पहा. पुढील प्रमाणे वहीमध्ये तक्ता तयार करा. कोणत्या ऋतूत कोणती पिके येतात याची नोंद करा. चित्रामध्ये नसणारी पण तुम्हाला माहीत असणाऱ्या फळ देखील ऋतूनुसार तक्त्यात लिहा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आता समजा उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय येतं जास्त? ग्रेप्स, द्राक्ष असतात. पावसाळ्यामध्ये काय येतात? जांभूळ. आणि हिवाळ्यामध्ये काय असतो? हिवाळ्यामध्ये चक्कू असतात, पेरू असतात ना. अशा प्रकारे तुम्हाला यादी तयार करायची आहे. काय करावे बरे? इरफान आणि सुप्रियाला बाजारामधून बटाटे खूप स्वस्त मिळाले आहेत. त्यांना बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे. तुम्ही त्यांना बटाट्यापासून बनवलेले जाणारे वेगवेगळे पदार्थ सुचवा बरं. आणि आपणही घरात करून पहा. सांगा पाहू. खाली दिलेल्या नकाशात महाराष्ट्र व
शेजारी राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिले आहेत. नकाशाचे निरीक्षण करा व पुढील आकृती पहा. आता पहा, महाराष्ट्राच्या शेजारी राज्यातील खाद्यपदार्थ दिलेले आहेत. आता इथे पहा, पूर्व दिशेला छत्तीसगड आहे, तर छत्तीसगड, आंध्र प्रदेशला बघ बरं कोरिकुरा बिर्याणी, मिरची सालन आहे. कर्नाटकमध्ये पहा बरं कोळंबीचा रस्सा, इडली, म्हैसूर पाक इत्यादी आहे. तसेच वरती पाहिलं तर गुजरातमध्ये ढोकळा, ठेपला आहे. मध्य प्रदेशमध्ये लापशी, मफला हे आहेत. तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये खाद्यपदार्थ कसे आहेत, वेगवेगळे आहेत. पहा कसे कसे आहेत. रायगड इथं काही तांदळाची भाकर जास्त मिळते, नाचणीची भाकर, तांदळाची भाकर, मोदक, बासमती भात, म्हणजे ह्या किनारपट्टीकडं तांदळाची, नाचणीचीच पाणी जास्त असल्याकारणाने भाकरी तिथे असतात. सातारामध्ये, सोलापूरमध्ये ज्वारीची भाकरी, तर उस्मानाबादमध्ये शेंगदाण्याची चटणी, धपाटे, लातूर, बीडमध्ये, उस्मानाबादमध्ये धपाटे, बाजरीची भाकरी, बीड, परभणीमध्ये, ज्वारीची भाकरी, औरंगाबाद, बीड, अहमदनगरमध्ये, नाशिकमध्ये मांडे, वाशिममध्ये बाजरीची भाकरी, यवतमाळमध्ये भाकरी, पुन्हा नांदेड, हिंगोली, यवतमाळमध्ये धपाटे, यवतमाळ व चंद्रपूरमध्ये ज्वारीची भाकरी भेटते. तसेच प्रमाणे चंद्रपूरमध्ये साजवीची मटण, संत्री, बर्फी, भात इत्यादी आपल्याला मिळते. जळगावमध्ये वांग्याचे भरीत, अशा प्रकारे आपल्याला इथं वेगवेगळ्या खाद्यपदार्थ आपल्याला तिथल्या हवामानानुसार पाहावयास मिळतात. खालीलप्रमाणे तक्ता तयार करा. जिल्हा, राज्य व पदार्थाची यादी करा. हे पदार्थ कोणत्या धान्यापासून व फळांपासून, भाजीपाल्यापासून बनवले आहेत याची माहिती घ्या व त्याची नोंद तिसऱ्या रकान्यात करा. म्हणजे सुरुवातीचा रकाना आहे जिल्हा व राज्य, दुसरा आहे पदार्थ, तो कोणता पदार्थ आहे आणि ते त्याला वापरलेले अन्नघटक हा कोणता आहे. आता समजा जिल्हा आहे, जिल्हा आपण इथं घेतला रायगड, तांदळाची भाकर घेतली, रायगड घेतला, आपलं महाराष्ट्र राज्य. पदार्थ कोणता, जो तांदळाचे भाकरी, आणि वापरलेले अन्नघटक काय आहेत त्याला तांदूळ. हे आपल्याला तांदूळ, पाणी अशा प्रकारे आपल्याला हे उपक्रम करायचा आहे. कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणजे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये काय ज्वारीची मोठ्या प्रमाणात आढळते. या भागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, घोगऱ्या, पापड, सांडगे, आंबोली, धपाटे, धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात. कोकणात किंवा समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशात तांदूळ, नारळ, खोबरं तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ व मोहरी इत्यादीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मृदू व हवामानापासून पिकांमध्ये हा बदल होतो, हे लक्षात घ्या. या बदलानुसार प्रदेशाचे लोकांचा आहार ठरतो. ज्या प्रदेशानुसारच लोकांचा कसा आहार आहे तो त्या प्रदेशात त्या लोक ते खात असतात. माहीत आहे का तुम्हाला, पूर्वी ठराविक ऋतूत मिळणारे काही फळे व भाज्या आता वर्षभर मिळू लागल्या आहेत. याची काही कारणे आहेत. वर्षभर पाण्याची उपलब्धता, सुधारित बियाण्याची उपलब्धता, जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणारे फळे व भाज्या, जलद वाहतुकीच्या सोयी या कारणाने आपल्याला 12ही महिने एखादे पदार्थ खायला भेटत आहे. उदाहरणार्थ केळी पहा, केळी आपल्याला 12ही ऋतूमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. भाजीपाला, चला जरा डोके चालवा. तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ व मका या धान्यांपासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाहीत असे समजा. मग तुम्हाला कोणते पदार्थ खावे लागतील याबद्दल जरा विचार करा बरं, आणि त्याची यादी करा. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रदेशातील हवामान, मृदा, पाणी आणि आपली गरज यावर कोणते पीक होणार हे ठरते. त्यानुसार आपल्या आहारात कोणते प्रमुख अन्न असणार हे सुद्धा ठरत असते. आपण या पाठामध्ये काय शिकलो ते पाहूया आता. अन्नपदार्थाची विविधता. प्रदेशानुसार अन्नपदार्थ विविधता आहे. अन्नधान्य, फळे व भाज्याची ऋतूनुसार उपलब्धता. महाराष्ट्र व शेजारी राज्यातील विविध अन्नपदार्थ हे आपण या घटकात पाहिलेलो आहोत. त्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारे सर्व NCERT बुकचे व्हिडिओ तुम्हाला भेटले जातील, जेणेकरून सर्वांना याचा ज्या गृहिणीला स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला NCERTची पहिले सुरुवातीला आपल्याला पुस्तक वाचण्यासाठी सांगतात, पण त्यांना घरातील कामे, संसार या व्यापातून वेळ भेटत नाही सर्वच NCERTची पुस्तकं वाचणे. त्यामुळे काम करता करता तुम्ही हा व्हिडिओही लावला आणि ऐकला तरीही तुमचं NCERTचे बुक वाचणं होईल, हाच माझा हेतू आहे. जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना, गृहिणींना, सर्वांनाच याचा लाभ होईल यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहेत. व या पुढचा पाठ मी पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देते. तरी आवडला तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, घंटीचं बेल आयकॉन नक्की दाबा. थँक्यू.